ते दिसलेच नाही. काय करावे, काय सुरेश झाले. सेवक आपल्या सेवेची हजर आहे. केव्हाची मी शोधत आहे आणि आपल्यासोबत भिकारी कोण? खबरदार नाही, वेडेवाकडे शब्द बोलतील तर. भिकारी नसेल. आता जीवन नाही दिलं आपल्याकडे. असा काउंटर करते. हा, म्हणे पाहुणा आता भिकारीच आहे. दादा, माणसाने शोभेलाच करावे. अरे बंजीरा, माझ्या ताईचे वाईट वाटून घेऊ नको. लहानपणी आई गेल्यामुळे ती लाडाने वाढले. तिला मोठ्यांशी कसं बोलावं हे सुद्धा ठाऊक नाही. तू तिला एक वेळा माफ कर. मी काही उगाच त्यावेळेस मी हिला काहीच बोलत नाही. परत बाबा, ए किशाला जेव्हा वाटतो बघा कुणाची तुला कुणाशी करतो ना दुसऱ्या जमानाचा थोडा तरी विचार करावा माणसानं. अरे शेवटी भिकारी तोच भिकारी. तुझ्या राजाच्या बडाईवर युवराज, तुला जर माझी गरज असेल तर जंगलात येऊन भेट. काय केले? माझ्या बंजीराला थांबव. माझ्या दादाला भिकारीच्या मागून कसं जाते. कोणा अगं वेळी आहेस तू त्याला थांबवण्यापेक्षा तू माझ्या बरोबर चल. माझी पट्टराणी बनवून हे राज्य आपण दोघांनी सुद्धा समाधानाने चालू. हा मंत्री, हे शब्द उच्चारताना तुमची जीव कशी झाली नाही? तुम्ही तुमच्या मुखाला दाखवलं. होय, आज तुला माझ्या वाचून कोण वाचवणार आहे तेच मला माहित आहे. बऱ्या बोलाने माझ्या भांडण राहून चालते आणि माझ्या बरोबर जाईल. सोड जायचं, सोड माझी वाट. अशी वटणीवर येणार नाही. पाहतो तू कोण वाचवायला येतो तो. मला भिकारी म्हणते काय? आता वेळ येईल तेव्हा कोण भिकारी आणि कोण लाचारी हे वेळा दाखवून देईल. दादा, 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 इथं हात माझ्या ताईचे. ताईला काय झालं असावं? मागे जावं, तिथं पुढे बंजीरा बसतो. पुढे जावं, मागं ताई आडवा मारते. अरे परमेश्वरा, काय करावे हेच काही कळत ना. हो, तिथे थोडा वेळ लपून बसतो. या थंडार जंगलामध्ये आज तुला कोण वाचवणार आहे तेच तुम्हाला पाहिजे आहे. दादा, माझ्या भांडणाला होकार दे. नाही तर नाही. माझ्या ताईचा काय तर? नाहीतर काय तुझ्या बहिणीचा जीव तुला प्यारे असेल तर फेक ती तलवार. दादा, ते तलवार खाली फेकू नकोस. त्या तलवारीने माझ्या केंद्राचा घाव घेतला. ती तलवार ती खाली फेकू नकोस. ऐक, काय ना पडलेल्या वीरावर तलवार चालवताना तुला थोडी तरी सुद्धा लाज वाटत नाही. हो भिकाऱ्या, आता माझ्या मार्गातून बाजूला हो. नाहीतर 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 काय करणार आहे? असं होय मग काय भाजस?
आहोत. या राज्याचा राज्यकारभार आम्हा आता पेलडसा झालेला आहे. बाळ युवराजांना म्हणतो या राज्याचा राज्याभिषेक करून घ्या, पण ते पण काही तयार होत नाही. काय करावं आणि काही लोक काही सुसंगत झालेले असतो. महाराज तुमची चिंता जाणतो आम्ही. पण म्हणजे काय राजसेवक? महाराज आपले बालविवाद त्या बंदीला राज्याच्या पदाचा ठरवतात ते. अरे रे परमेश्वरा, काय मी हे ऐकत आहे परमेश्वरा, काय मी ऐकत आहे. राजसेवक, आमची तब्येत थोडी ठीक नाही. आम्ही रात्रभर थोडी विश्रांती घेत आहोत. कोणी आल्यास आम्हाला त्वरित खबर द्या म्हणजे झालं. झोपले आपण थोडा निघूया. ठीक आहे ठीक आहे. विश्रांती घेतो. बांधून द्या. आज भले ठेवला हात पत्राला झाले. अरे मेले डोले मिचिक 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 करून दिवस काढतो. या मेलेला कुत्रा काढला. पुढे हा असला आला. हे जाती ना. माझा शेताचा. माझा कुत्रा वागा नेला. बरं जाऊ द्या. टकाटकी शाप मोडून बांधून ठेव. अरे भाकराला बंद जाय. तुला बघतोय पुढे. आता जर बॉम्ब केला ना फोबाटाकी शाप फोडून. प्रथम युवराजाला कैद करा. अरे हराम खोरानो, या राजगादीसाठी राजवैभवासाठी त्याने स्वतःच्या बापाचा खून केला. मला नाही काय वाटत. आपला राजवाड्याचा कायदा काय सांगतो? काय सांगतो? हराम खोरानो, ज्याच्या हाती पुरावा तोच खराब चोर आहे. नाथसेवक, कैद करा युवराजाला. नाही महामंत्री, मी बाबांचा खून नाही केला. राजगादीसाठी आणि या राजवैभवासाठी स्वतःच्या बापाला खून केला. तुम्ही तरी सांगा, मी नाही खून केला बाबांचा. नाही मी खून केला बाबांचा. जेलखान्यामध्ये बंद करून ठेवा. आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या सर्व गोर गरीब जनतेला आपले महाराज आपल्या सर्व जनतेतून निघून गेलेल्याची खबर द्या. म्हणजे काय काय आमचे राजे गेले. आमचे राजे गेले. राजसेवक, सर्व जनतेला आपल्या राजवाड्याची दुःखदाची बातमी करू. महाराजांच्या व्रताची व्यवस्था करा.